श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 4 ऑगस्ट, वार रविवार, आणि या दिवशी आलेल्या आहेत आषाढ अमावस्या. या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या, दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. आषाढ अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि या दिवसानंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते. या आषाढी अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी घरातील सर्व दिवे हे स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी दीपदान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. अकाली मृत्यू टळण्यासाठी या दिवशी दीपदान करावे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा या दिवशी दीपदान करावे. घरामध्ये वाद असेल तर ते वाद टळण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी या दिवशी दीपदान केलं जातं. तसेच घरात सुख समृद्धी ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी सुद्धा या दिवशी दीपदान केलं जातं. इतकं महत्त्व या दिवशी दीपदानाला दिलं जातं. ही अमावस्या अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या आषाढी अमावस्येच्या दिवशी 1 नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील इडापिडा, नकारात्मकता, पितृदोष नष्ट होऊन आपल्या मागची सगळी इडापिडा निघून जाईल. आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होईल. आपल्या जीवनातील यशाचे सर्व मार्ग हे खुले होतील. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. उद्या अमावस्या आहे तर उद्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. जर आपल्या घरामध्ये सतत वाद होत असेल, सतत कटकटी होत असेल, भांडणं होत असेल, आपल्या कुटुंबामधल्या सदस्यांचं एकमेकांसोबत पटत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा हा कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल, घरामध्ये आजारपण असेल किंवा आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर आपलं दुकान असेल, एखादा व्यवसाय असेल, पार्लर असेल, जो काही आपला छोटा मोठा व्यवसाय असेल आणि या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, भरपूर असं यश मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, सांगितल्याप्रमाणे संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. या नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतरनं या नारळावर तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे. शेंदूर जो असतो तर तो शेंदूर घ्यायचा आहे आणि त्या शेंदुराने तुम्हाला त्या नारळावरती त्रिशूळ काढायचं आहे. अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, अगदी याच पद्धतीने तुम्हाला नारळावरती शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे. त्रिशूळ हा उलटा काढू नका, अगदी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे याच पद्धतीने तुम्हाला हा त्रिशूळ जो आहे तर तो काढायचा आहे. नाहीतर बरेच जण नारळाची जी शेंडी असते तर त्या बाजूने हा त्रिशूळ काढतात, परंतु तुम्हाला अशा पद्धतीने त्रिशूळ हा काढायचा आहे. जर आपण योग्य पद्धतीने उपाय केला तरच त्या उपायाचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं. आता हा नारळ तुम्ही घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. हातामध्ये घेतल्यानंतरनं नारळाची शेंडी जी आहे तर ती आपल्याकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे. यानंतर हा नारळ आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, आजारी व्यक्तीवरून, प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो
उतरवून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे। यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर त्या दरवाजावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा हा नारळ जो आहे तर तो फिरवून घ्यायचा आहे। आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे। बाहेर घेऊन गेल्यानंतर तो तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये सुद्धा हा नारळ जो आहे तर तो टाकू शकता। हा नारळ आपल्याला फोडून खायचा नाही, कारण या नारळाचा आपण उतारा केलेला आहे। यामुळे या नारळामधला प्रसाद जो आहे तर तो खायचा नाही। तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा घेऊन त्यामध्ये तुम्ही पुरून टाकला तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने हा एक उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुमचं एखाद्या सांगितल्याप्रमाणे व्यवसाय असेल, दुकान असेल, पार्लर असेल, किराणा दुकान असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला असाच एक नारळ घ्यायचा आहे आणि असाच त्रिशूळ काढायचा आहे आणि त्यावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरून टाकायचा आहे। त्याचबरोबर तुमची गाडी असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल तर त्यावरून सुद्धा तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो उतरवून टाकायचा आहे। फक्त उपाय करण्यासाठी तुम्हाला एकच नारळ जो आहे तर तो वापरता येणार नाही। जर घरासाठी तुम्ही तो नारळ वापरलेला असेल तर तो दुकानावरून किंवा गाडीवरून उतरवून टाकू नका, त्यासाठी पुन्हा दुसरा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा अतिशय प्रभावी उपाय या अमावस्येला करायचा आहे। जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील भांडणे, कलह, त्याचबरोबर इतर काही दोष असेल, इडापिडा असेल तर संपूर्णपणे निघून जाते। उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते। तसेच गाड्यांवरून हा उतारा केला तर ॲक्सिडेंट जे होतात तर ते होण्याचे कमी होतात, म्हणून हे उपाय जे आहे तर ते केले जातात। त्याचबरोबर उद्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठे मारुतीचं मंदिर असेल किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आवर्जून फोडायचा आहे। नारळ घेऊन जायचा आहे, 2 अगरबत्त्या न्यायच्या आहेत आणि हा नारळ तिथे जाऊन तुम्हाला फोडायचा आहे। या दिवशी नारळ फोडायला खूप महत्त्व दिलं जातं। जो व्यक्ती या दिवशी शनीला किंवा मारुतीला नारळ फोडतो तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट संकट जे आहे तर ती नष्ट होतात। यामुळे तुम्ही एक नारळ जे आहे तर ते आवर्जून फोडू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।